आणि सॉरी उशीर झालाय का, म्हणजे मला यायला पण कार्यक्रमाला बोलवलं होतं, परंतु गावामध्ये एक दिवस झालेली असल्यामुळे मला जावं लागलं. आणि हे कार्यक्रम मी अशा कार्यक्रमाला जाणीवपूर्वक याच्यासाठी की बाबा हा जो कार्यक्रम आहे भोरे कुटुंबाने आयोजित केलेला आहे. आणि जे काही आता पाठीमागे सुद्धा बौद्ध धर्माच्या संदर्भाने लग्नाच्या पत्रिका येणं असेल किंवा तो कार्यक्रम कोणतेही कार्यक्रम धार्मिकरित्या जे काही बौद्ध धर्म स्वीकारला जात आहे त्याचे विचार स्पेशली मातंग समाजामध्ये किंवा मान जातीमध्ये मान समुदायामध्ये हे काही जे काही स्वीकारले जात आहे हे विज्ञानवादी विचार आहेत. आणि त्या विचारावर जे काही अर्चनाताई असतील, गोरेभाऊ असतील आणि त्यांचे सासूबाई खास कार्यकर्ते असल्यामुळं हे पुढे हे विचार पुढे गेलेले आहेत मला असं वाटतं. आणि आजचा हा त्यांचा जे काही हा कार्यक्रम आहे घराचा, आता त्या कार्यक्रम घेण्यासाठी या पद्धतीनं घेणं कदाचित समाजातले काही लोक हे का घेतलं ते का घेतलं अशा टीका-टिप्पण्या करत असतात, परंतु हे विज्ञानवादी विचार समाजामध्ये कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जाणं आवश्यक असतं. आणि या निमित्ताने या कुटुंबाचे, त्यांच्या नातेवाईकांचे आणि सर्वांचे मी त्यांना धन्यवाद देते. आणि असंच हे बौद्ध धर्मातील जे काही विज्ञानवादी विचार आहेत तर ते समाजामध्ये इतर गावामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागते. आणि तुमच्या सगळ्यांना एक सुंदर एक घर झालेलं आहे. आयुष्यातलं एक काय म्हणतात ना, खूप कष्ट लागतं माणसाला घर उभा करायला आणि ते मोठ्या कष्टाने दोघं जोडीदारांनी यांनी ते उभा केलेलं आहे आणि त्यांचं स्वप्नातलं घर त्यांनी उभं केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा. आणि पुन्हा हे बौद्ध धर्म पद्धतीनं जे काही घराची आपल्याकडे ना घर उजवणी जी काही केलेली आहे त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. तसं प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार, कुठल्याही धर्मानुसार ते विचार आत्मसात करण्याचा किंवा पुढे नेण्याचा राईट आहे, तो अधिकार भारतीय संविधान सगळ्यांना देतं. आणि त्यांनी बौद्ध धर्मानुसार हे करण्याचं आयोजित केलेलं आहे तर ते त्यांना आवडलं आहे. त्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देते आणि इथे थांबते. थँक्यू. जय भीम. जिंदाबाद.